नमस्कार, मी ऋषिकेश सोनवणे, DGCA रिमोट पायलट इन्स्ट्रक्टर. मी गेल्या 2 वर्षापासून रिमोट पायलट इन्स्ट्रक्टर आहे. जी ड्रोन ट्रेनिंग आहे त्याच्यासाठी आमच्याकडे सेरेब्रोस्पार्क अकॅडमी ही आपली ड्रोन ट्रेनिंग ऑर्गनायझेशन, ज्याला आपण रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन बोलतो, त्याचा मी डायरेक्टर आणि CEO आणि अकाउंटेबल मॅनेजर. सो गेल्या 1 वर्षापासून लोकांना कन्फ्युजन होतं की त्यांचे जे RPCs आहेत किंवा त्यांचे जे रिमोट पायलट सर्टिफिकेशन्स आहेत त्यांना ट्रॅक कसं करायचं. सो ऑफलाईन RPC जनरेशनसाठी जे सर्क्युलर होतं 2023चं, त्याच्यानुसार RPTOs ऑफलाईन RPC जनरेशन करत होते. बट ते ऑफलाईन RPC जनरेट झालेले आपल्याला ट्रॅक करण्यासाठी डिजिटल स्काय पोर्टलवरती ऑफलाईन RPCचाच एक सेक्शन दिला होता. त्याच्यामध्ये जेवढे पण ऑफलाईन RPC जनरेट व्हायचे त्यांची लिस्ट दिसायची. सो त्या लिस्टमध्ये दिसणारे जे नावं आहेत ते जर आपल्याला ऑनलाईन ट्रॅक करायचे असेल तर याच्यासाठी रिसेंटली 1 महिन्यापूर्वी EGCA जे आहे DGCA.government.in ही जी वेबसाईट आहे त्यावरती EGCA लॉग इन सेक्शन बनवला गेला. त्याच्यामध्ये EGCA IDs आपल्याला जनरेट करायचे आहेत. तर तुम्ही RPTOमध्ये ट्रेनिंग घेताना जे तुमचे डिटेल्स RPTOला दिले त्यामध्ये तुमची मेल ID आणि तुमचे मोबाईल नंबर, सो त्याच्यावरून आपण EGCA ID जनरेट करून तुमचं जे ऑनलाईन प्रोफाईल आहे ते EGCA या लॉग इनवरती आपण कसं बघणार आहोत आणि ज्या काही सर्व्हिसेस आहेत ड्रोन रिलेटेड, जसं D2 सर्व्हिस असेल UN रजिस्ट्रेशनसाठी, D3 असेल ड्रोन डिरजिस्ट्रेशनसाठी, तर ह्या सर्व्हिसेसचा ॲक्सेस एका नॉर्मल रिमोट पायलटला करता यावा या हेतूने EGCA प्रोफाईलवरती आपण EGCA ID क्रिएट करणार आहोत आणि तुमचं लॉग इन आणि पासवर्ड त्यामध्ये टाकून आपण आपली प्रोफाईल ओपन करणार आहोत. सो ती प्रोसिजर कशी आहे ते आपण पाहूया. आता आपण समजून घेऊया EGCA चे नवीन प्रोफाईल आहे, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स ऑफ सिव्हिल एव्हिएशन. त्याच्यावर आपले जे जुने ऑफलाईन RPC आहेत, जे आपल्याला डिजिटल स्काय पोर्टलवरती ऑफलाईन RPC सेक्शनमध्ये सॉफ्ट कॉपी म्हणजे PDF जिथे आपल्याला नावं दिसत होते त्यांना ऑनलाईन EGCA प्रोफाईलवरती कसे शोधायचे, त्यासाठी आपण EGCA सर्च करणार आहोत. तर EGCA लॉग इन जर तुम्ही केलं तर तुम्हाला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही पहिली वेबसाईट दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला EGCA लॉग इन याच्यावरती तुम्ही जर गेलात, इथे कोपऱ्यामध्ये टॅब आहे EGCA लॉग इनचा. EGCA ID वरती क्लिक करायचं तुम्हाला. त्यांना तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल ID आहे तो त्यामध्ये टाईप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो कोड आहे कॅप्चा कोड तो टाकायचा आहे, जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तुम्ही OTP जर सेंड केला तर तुम्हाला रजिस्टर्ड तुम्ही जो मेल ID दिला आणि जो मोबाईल नंबर दिला दोन्हीवरती OTP येतो. OTP तुम्हाला आलेला असेल तो OTP तुम्हाला बघून फक्त टाईप करायचा आहे. तुम्हाला TCS DCA-S यावरून OTP येतो आहे, तो OTP तुम्हाला टाईप करायचा आहे. पहिला तुम्हाला मोबाईल नंबरचा OTP टाईप करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मेलचा OTP टाईप करायचा आहे. त्यानंतर परत एकदा कॅपचा जो रिफ्रेश झालेला आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही सबमिट ऑप्शनवरती क्लिक कराल. तुम्हाला स्क्रीनवरती तुमचा EGCA डिटेल्स EGCA ID जनरेट झालेला दिसेल, तो तुम्हाला कॉपी करायचा इथून आणि याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला, हा ID तुम्ही कॉपी केला. त्यानंतर कॉपी करणं महत्त्वाचं आहे कारण आपल्याला पुढे जाऊन तोच ID पेस्ट करून तुम्हाला गेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. गेट पासवर्डवरती तुम्ही क्लिक केले, हा जो EGCA ID तुम्ही कॉपी केला होता तो तुम्ही टाकला. परत एकदा तुम्ही कॅप्चा कोड जो आहे तो एंटर केला. मोबाईल नंबरवरती तुमचा OTP जाणार आहे. परत एकदा तुम्हाला तो मोबाईल नंबरवर आलेला OTP टाईप करायचा इथे.
आणि परत एकदा तुम्हाला कॅप्चा जो आहे तो टाकायचा आहे आणि पासवर्ड जो आहे एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही टाकायचा आहे. तुम्हाला दोन वेळा टाकायचा आहे, एकदा क्रिएट आणि कन्फर्म. तर तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एकदा चेक करायचं आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा पासवर्ड बनलेला आहे, तुमचा EGCA ID बनलेला आहे. आता जे मेन पेज होतं ज्यावरती आपल्याला ऑप्शन होता की तुम्ही EGCA ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता, आपण त्या ऑप्शनवरती जाणार आहोत. हा तुमचा पासवर्ड जो आहे सक्सेसफुली चेंज बोलत आहे. त्यानंतर परत एकदा तुम्ही मेन पेजवरती आलात, जिथून आपली सुरुवात झाली होती मेन स्क्रीनवरती. तिथं तुम्ही काय करणार आहात, तिथं तुमचा EGCA ID जो तुम्ही कॉपी केला होता तो पेस्ट करणार आहात आणि जो पासवर्ड तुम्ही आता टाकलात तो पासवर्ड तुम्हाला परत एकदा इथे टाकायचा आहे. आणि तुम्हाला जो कोड दिसतोय स्क्रीनवरती तो कोड एकदा टाकायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केलं तर तुमचं प्रोफाईल लॉग इन झालेलं आहे. ओके, आता सगळ्यांना प्रोफाईल लॉग इन झालेलं दिसत आहे. तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. जो आधार नंबर तुमच्या मोबाईल नंबरला लिंक आहे, या आधार नंबरला आता तुम्ही आधार नंबर जो आहे तो व्हेरीफाय करणार आहात तुमच्या प्रोफाईलचा. OTP तुम्हाला खाली टाकायचा आहे, जो तुम्हाला आधारचा OTP आला असेल रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर. त्यानंतर तुम्ही व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक करणार. अशा रीतीने तुम्हाला एक मेसेज डिस्प्ले झाला आहे, युअर आधार इज सक्सेसफुली व्हॅलिडेटेड. सो तुमचा आधार नंबर व्हॅलिडेट झालेला आहे. तुम्ही ओकेवरती क्लिक केलं, तुमचं जे EGCA प्रोफाईल आहे ते आता तुम्हाला ओपन झालेलं दिसत आहे. तुमचं नाव तुम्हाला दिसत आहे. तुमचा व्ह्यू रोल जर तुम्ही चेक केला तर तुम्ही रिमोट पायलट या रोलसाठी तुम्ही ऑलरेडी इथे तुम्हाला शो करत आहे. नेक्स्ट तुम्हाला चेक करायचे तुमचे व्ह्यू प्रोफाईल या टाईपवरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला व्ह्यू प्रोफाईलमध्ये तुमचं स्वतःचं नाव, आधार नंबर, डेट ऑफ बर्थ, ज्या गोष्टी तुम्ही RPTOला डिटेल्स सेंड केले होते त्या सगळ्या दिसतात आहेत तुमच्या. त्याच्यानंतर तुमचे काही ॲड्रेस वगैरे जे आहेत ते पण दिसतात आहेत. ओके, त्यानंतर तुम्ही काय करणार आहात, रिमोट पायलट सर्टिफिकेट डिटेल्समध्ये जाणार. तुमचं ट्रेनिंग केव्हा झालं होतं, तुमचं व्हॅलिडिटी लायसन्सची काय आहे, तुमचं स्टॅटस ॲक्टिव्ह दाखवत आहे, तुमचे कोणत्या कॅटेगरीमध्ये, कोणत्या क्लासमध्ये आणि कोणत्या ट्रेनिंग व्हिज्युअल लाईन ऑफ साईटमध्ये तुमचं ट्रेनिंग कंप्लीट झालेलं आहे आणि तुमची डेट ऑफ एन्डोर्समेंट काय आहे ते तुम्हाला इथे शो करत आहे. सो तुम्ही जे ऑफलाईन RPC असणाऱ्या लोकांना जो डाऊट होता की आमचे ऑफलाईन RPC ऑनलाईन पोर्टलवरती कुठे दिसतात किंवा आमचं नाव आणि आमचं ट्रेनिंग या डेटला झालेलं आहे आणि आमची एंड डेट काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता EGCA जो पोर्टल आहे dgca.gov.in याच्यामध्ये EGCA लॉग इनचा जो सेक्शन आहे त्याच्या थ्रू आपण ही पूर्ण प्रोसेस जी आहे ती पाहिली आहे. ओके, त्यानंतर तुम्ही स्वतःचे प्रोफाईल जे आहे ते इथून लॉग आउट करू शकता.